इथे धनगरवाडा आहे या बाजूला आणि पुढे हेत वगैरे गाव दिसतं त्या बाजूला. घरं दिसतात ना छोटी ती. आणि इथून धरण सुद्धा एकदम स्पष्ट दिसतात. तुम्हाला पाणी पण इथून दिसतं या बाजूने पण. आणि तो सर्वात मोठा डोंगर दिसतो ना सह्याद्री आपली पर्वतरांगा ती तिकडे आपला गगनबावडा घाट सुद्धा तिकडे. आलो आता. मला कुठं लांब असला तरी जवळ येईल. पुढचं रिव्ह्यू मध्ये एवढं ठेवलाय काय? हा दाखवायला बाई लागतं ना पूर्ण. हा व्हिडिओ चालू करतो आताचा. नमस्कार मित्रांनो, मी रितेश गुरवाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. खूप दिवसानंतर आज पुन्हा आम्ही चांगलं जंगलामध्ये डोंगरावरती तिकडे. लास्ट टाइम जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये पार्थ आणि मी दोघेच गेलो होतो. आज सर्वच आहेत, सर्व मित्र आहेत सोबत. आज थोडीशी कमी फाटेल. आज थोडी कमी फाटेल तेव्हा मी फक्त दोघेच होतो आणि सर्वांनी तेव्हा घाबरवलं होतं की वाघ वगैरे असतात. आता खूप जण आहेत त्यामुळे काही टेन्शन नाही, भीती नाही वाटणार. आणि शोधत जायचं आहे आपल्याला मधाची पोळी सुद्धा कुठे भेटतात का. पण थोडा कळतं ना. घेतोय ना तो, त्याच्याकडे पण भेटेल तिथे. परत येताना देतो म्हणायचं. नाही अरे चांगली आहे वाट, खराब नाही. वाट लय भारी आहे. फक्त काटा घ्या तरी पण हातात. मध्ये पातेरा पडलाय खूप तिथे. हे बाबा कोयतं त्याच्या मारलं असतं सदा. पुढे राहा पुढे. तू मागे राहा मग. तोड ना कोयत्यान. उपयोग काय करणार मग. प्रथम गेला की नाही बोल. तिथे आपलं मंदिर. हे तिथून जाईल ना चांगल्या रस्त्याने द्या. आपण लास्ट टाइम इथून गेलो होतो. इथून आतून आता पुढून जाऊया थोडा. हे कालव्यासाठी. वा मस्त केलंय ना. आता इकडे जाणार कसं. हे सही अजिंक्य सायकल असेल तर इथून भारी ना सुसाट वरती चढवायची. हे मित्रांनो कालवा जो जाणार आहे ना त्यासाठी हे केलंय. कालवा म्हणजे काय. कालवायचं मस्त रोड केलाय रे एकदम. हा नाही करतील तिथे काहीतरी, खालून पाईप टाकले पाहिजेत. पाणी साठलं तर मासे काय भेटतील माहिती. मासे नदीत नदीला टच झालं पाहिजे, नाही तर काय आसमान टपकून आहेत मासं. अरे कालवा म्हणजे काय असतो. हा कालवा म्हणजे मित्रांनो मला त्या साईडला जायलाच भेटत नाही कारण हे पूर्ण असं खतून ठेवलंय ना. हे कालवा जाणार आहे ते त्या साईडला जायचंय तर कुठे जागा नाही तर जायला. इथून ट्राय करतात तरी. चिखल आहे रे पण खाली. हे चल पुढून जाऊया चल. इथे आंबा पण धरलेत का. अरे कुठं आलो तर घंटा काय समजत नाही. आंबा बघ समोर किती पडलेत. पिकलेला पण आहे वाटतं तो बघ असतील याच्यावर.
भाई पूर्ण आपल्या डोंगरातून वरपर्यंत आहे तिकडे. धरणापासून येणार ना तिकडून करत. हे बाई इथे सुरुंग लावला न्यू तिथे. आंबे जाण्याची वाट आहे. आंबेडांडावर आलो. अरे हो हे काय वाडा तोडला नाही वाटत. ती बघ मग थोडं तिथे. हा भाई इथे काशीबाईचा वाडा दिसला. दंडावर नव आंबेडांडावर आलो. अरे काय समजतच नाही भेंडी. जायचं काही ना मग वाट ती काय बरं आहे तिथे समोर. एका एकाला चढवा. पहिला याला चढव. हा बघ गाई कसली आहे रे. तो बघ अक्षय बघ. याला घे वर सांग त्याला. वरनं दगड टाकून बघ खाली त्यांच्या डोक्यात टाकशील. ते बॉटल घे टाकू. बॉटल दे पहिली याला. कष्ट दाखव कष्ट. तेच दाखवतोय. कष्टच दाखवतोय तुमचे. वाट नाही कुठून म्हणून. कुठे पकडतो आहे. ए शुभम लगे. चलो अभी मैं भी जाता. शुभमने अर्धा दगडी. हे काय इकडे पण काय केलं ते. ही जुनी वाट होती इथून. आणि आता इथे एक ना वाडा होता सुरेंद्राचा. आणि तो पूर्ण तोडून टाकला आणि तिथून कालवा गेलाय. इकडे सुद्धा खूप वर्षाने आलो या बाजूला. हे आता काठी रे. ते वाट नाही इथून व्यवस्थित नसणार आहे. कारण कोण येणं जाणं नाही ना आता. आज सुद्धा पावसाचं मळं खूप दिसते. पाऊस येऊ शकतो आणि भिजायचं आहे आपल्याला पावसाला. तर आता काय करतोय रे. जातोय तू पुढे. नाही जात तुझा. खतरनाक वाटतं ना हे एकदम. वरतून मग पूर्ण काटे आहेत. काय रे. हा रे मधाचं पोळं होतं इथे. कोणीतरी काढलं. उठून गेला असेल ना ते. कोणीतरी काढलं असेल. हे चल लगेच चल. अरे सोड. ते काय भेटणार थोडे त्याच्यात काय. सावकाश चला रे. मधाची पोळी बघत चला. इकडनं असं वाटतं पुढे समुद्र आहे. इकडे समुद्रच आहे त्या बाजूला. इथून जरा पाणी गेलं ना जास्त की चांगलं होईल. पाणी याला पाऊस नाही पडला. हा ना जास्त मोठा नाही पडलाय. एक दिवस कंटिन्यू पडला तो जाईल. आता आपण इकडच्या साईडला आहे. काय झालं रे. त्याला मागे ठेव. तू पुढे जा. तू जाशील एकदम उपसत सगळं. काय झालं परत तुझं. एवढा मोठा काटा गेला. वाघाला तर मिळवून घाबरून आधी पळेल तुम्हाला. एवढं जाणार नाही. काटा आहे तो. इकडे येत नाही ना कोणा तसं असं.
जास्त. पहिले इकडे लोक कंटिन्यू यायची ना. अरे पहिले आमचे बैल बिल होतं ना इकडे, काय वाटा चालू असायच्या ते कंटिन्यू. शेती पहिले पण विकला नाही. हां कधीच जमाना झाला विकून. आता आहेत ना, शेती नाही करत. शेती करतो आहो थोडीशी. कोणाच्या बैला अजून कच्ची. मे महिन्यात संपत आला दिला. आता पाणी पडलं की अजून खराब होणार ते. झालं तर मी आता बघूनच खावा काय करून. पाऊस पडला की ही बघ आपली वाट. जाताना इथून जाऊया. असा हा उभं करून उठतात. होय. हे डुकर फुटेल की वाघ उठेल. किती करून आहे पिकल्यात ती बघ. ही बघ पिक्की करवंद. आंबे दे आम्हाला. पाऊस पडला आहे. पाऊस नाही. मित्रांनो करवंद पिक्की चांगले आहेत का आधी बघूया. चल आता लागेल रे. बघून का रे. आंबो पाहिजे आंबो. मला मागे ठेवलं काय. हे बघत चल जरा. मला माव बी कुठे भेटलं तर. चल करवंद इथे पण पिकलेत. आता आलो ना माळावरती आलो आपण. चाले तराठे थांब 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 मला लागेल. काय आहे लोकांना कधी बसणार हे कधी बसणार इथे. लोकांना काढते स्नॅप काढूया. साळींद्राची पिस. थांब 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 काढ बर. ह्याच्यात हात घालून नको कोणत्या इथे ठेवतो थांबा. अरे ते एक माहिती आहे लबरी बॉलाला टोचून आपण हे करू शकतो तिथे. अरे पण ही आली कुठं चांगला आहे. इथं घर असेल ते. ते बघ काही खाली आहेत. मेला कोयता धोकाचा आहे. इथून वरती चढायचं आहे. इथनं जाऊया. हां मस्त एकदम माळ. पुढच्या वर्षीची एमपीएल काय डायरेक्ट रोड तर झाला आहे गाड्या घेऊन यायला. रस्ता बिस्ता आहे ना इथून. माहीत राहणार आहे इथून खूप. इथूनच चल. हे बॉटल दे दे इथे दे. मी न पकडता आलो बघ. आपला सवय आहे रे. आपण ट्रॅकिंगला पण जातो असं कधीतरी. जातो का केव्हा केव्हा मी. तर
टोकाला जायचंय वरती आपल्याला. वरती हा ह्या बाजून वाराची विकट वारा एवढी उडून येतो तिकडे ना. काय जाणार. एकदा आलो वारा असता सुटत होता. अरे इथला झेंडा कुठं गेला. पावसामुळे वाटतं सगळं पडला वाटतं तो. असेल तर उभा करूया. वादळ होती त्यानेच पडला असेल. तिथं होता ते मासळी आहे नाही समोर. ते मासळी आहे पण तिथे. ते पुनर्वसन दिसतंय ना पुढे. इथून धरण दिसेल. टँगो तिकडे आम्ही पहिले बोरं काढायचं आता. याला माहीत असेल अजून घ्या. तेव्हा इथे पण आहे बोरं झालं आणि पुढे पण तिथे होती. हा एक आहे इथे आहे तिथं. हां तिथं कोपऱ्यावर आहे कुठेतरी एक. काय बोलतो. हां तिथं आहे ना कुठेतरी मध्ये. ते मोठं आहे इकडे कोपऱ्यावर आहे. पण भेंडी सगळी बोरं खाल्ली. हां जेव्हा पण आलं सगळी बोरं खाल्ली. आपल्या वाघाचं दर्शन झालं तर. ते बोराचं झाड जळलं की काय. आम्ही भिवपुरीला गेलो ना तेव्हा असं सेम डोंगर चढत होतो. भिवपुरीला गेलो ना. भिवपुरी तिकडे तेव्हा मासळीवर आहे. अरे झेंडा पडला आहे ते त्यांना सांगत होतो मग अशी. हा पडला याला उभा करायला पाहिजे. हां उभा करा तिला जरा. व्हिडिओ काढ रे उभा करताना. हां हवे ना पडला तो. व्यवस्थित कर पहिला. व्यवस्थित बांधून ठेव. रशाबा असतील तिथं. ते काय तारी बिरी आहेत ना. हे दिसतं ना इकडे. धरण पण दिसेल बघ. धरण ते त्या साईडला. नाही रे धरण इकडे आलं त्या साईडला. ते बघ दिसलं. आपली घर ना. आपली इथे खाली ती अंगणवाडीची घर आहे. ते तिकडे टॉवर दिसतो ना. ती तिकडची अंगणवाडी. इकडची आणि ही आपली आहे तिथे मध्ये. मध्ये नदी ती बघ. बाग बघ. त्या बागे तिकडच्या बागा. बागची बाग ही थोडी आमची. ती बघ ती तुमची तिथे आहे ना. ही आमची बघ इकडे. तिथे मध्ये दिसते बघ. आणि ती तिकडे संसारवाडीतली आहे. ती संसारवाडीतली आहे ती. जीप बघायला लागला आता. पाणी पियालो नाही. तो वर चढली जास्त लागते नका. व्यवस्थित बांधा ना. भरपूर बांधा. अरे तुम्ही चलो वारात लागू दे. वरती गेलास की उडशील गेलास. किती हवा असेल मध्ये आहे. संत्या उडायचा वेळायचा तिथं सपाटावर. हे बघ इथे पण एक बोराचं झाड आहे. हे ना
आपल्या तिकडे वरती जायचंय. वरती बनवा नाही गेलाय वाटतं. थोडं थोडं गवत दिसतंय. कोण आहे रे एवढं काय दाखवतं का आपल्याला? अरे कावळच गायब झालेत. नाही ना आमच्या इथे अरे आमच्या त्या दिवशी मी 2-3 बघितले. मी फोटो काढत होतो कारण दिसत नाहीत म्हणून इकडे. भेट गेला लगेच उडून. मुंबईला सगळे आहेत गेलेत. गावाला कावळच नाही राहिले. अरे एक माझा तर पोळं नाही सध्या आपल्याला दिसलं कुठे येताना. कोण आहे? आता पिवळा पण दिसत नाही, काळा निळा दिसतच नाही कुठे कोण. दुपारी पांडू बोनी स्वतः नकोच उडला लागले. पहिला आमचीला घेतली असेल तर एका ठरवतील हात उगे बिहा घेतो. कोण बारीक वागा असेल तर बोले तू बारीक आहेस तू थोडं खा संत्याच घेतो. मग दुसरा मला बोल हा पण बारीक आहे याला तू तुझ्यावर आणि शून्यावर जास्त बोली लागली. आई गे मग उगीच मरतोस. आज कोयता घेऊन आलाय उपयोग नाही. आले तर एक झाड तरी तोडून टाकते. एक खरी तोड घेऊन जाऊया आणि विकूया. तो काचाच विकायला पाहिजे होता. तोडले नव्हता मस्त. शुभम दमला. अरे आता वाट कुठं आहे इथं? उतरताना आपल्याला रोपवे आहे. जेवण आलं इथं जरा पाणी हे उतरताना रोपवे नाही उतरायचं आपल्याला. टेन्शन नको घेऊ. डायरेक्ट आपल्या वाडीत त्या टाकी पण ते पाईप ठेवली जायचं आपल्याला. आला तर थांब बोल झाला जरा. ह्याला आजूबाजूच पण बघा. वाघाचं निशाण होतं. बैल इकडे आहेत कोणाचा आता? बैलांची नाही आहेत. काळ अरे एक माझा तर पोळं नाही सध्या आपल्याला दिसलं कुठे येताना. कोण आहे? आता पिवळा पण दिसत नाही, काळा निळा दिसतच नाही कुठे कोण. दुपारी पांडू बोनी स्वतः नकोच उडला लागले. पहिला आमचीला घेतली असेल तर एका ठरवतील हात उगे बिहा घेतो. कोण बारीक वागा असेल तर बोले तू बारीक आहेस तू थोडं खा संत्याच घेतो. मग दुसरा मला बोल हा पण बारीक आहे याला तू तुझ्यावर आणि शून्यावर जास्त बोली लागली. आई गे मग उगीच मरतोस. आज कोयता घेऊन आलाय उपयोग नाही. आले तर एक झाड तरी तोडून टाकते. एक खरी तोड घेऊन जाऊया आणि विकूया. तो काचाच विकायला पाहिजे होता. तोडले नव्हता मस्त. शुभम दमला. अरे आता वाट कुठं आहे इथं? उतरताना आपल्याला रोपवे आहे.
जेवण आलं इथं खातो जरा पाणी दे म्हणते आता हे उतरताना रोपवे नाही उतरायचे आपल्याला टेन्शन नको घेऊ डायरेक्ट आपल्या वाडीत तेव्हा त्या टाकी पण जायच्या ते पाईप ठेवले तिथे जायचं आपल्याला ठीक आहे पाईप आला तर थांब बोल झाला जरा ह्याला आजूबाजूच पण बघा वाघाचं निशाण बैल इकडे आहेत कोणाचा आता बैलांची नाही आहेत काढ वाट आता पोचलोय जरासं जायला किती मिनिटं लागतील आलो आता मला कुठं लांब असला तरी जवळ येईल म्हणेल आजच्या जेवणाचं झालं काहीतरी म्हणेल आणि येईल आजच्या जेवणाला म्हणजे 8 दिवसाचं जेवण देऊ 8 का नाही आपण चढायची सवय आहे अक्षरा म्हणून एकटा जाऊ नको आलो ना मित्रांनो फायनली आलो आम्ही सपाटावरती आंबा धरत काय काय वादळीन पडलं वाटतं ते पण पुरा साफ सुप आहे रे हा पुरा साफ सुप कौदा बाबा आता दिसला धर त्याचा कोण कौडा काय हो बबले काय मला धर त्याचा लावडा कौडा आता दिसतो धनगर वडा हा झोमला धरण बघ काय दिसतं भारी पाणी दिसतं पाणी पण दिसत धरणाचं पाणी बघ ना दिसतं धरणाचा काय फोटो तिकडं बैल कसा जमायचे हा एवढ्या महाग आहे जरा अरविंद ए झाटू काय नाही इथनं आणि एक ते चप्पल आहे अशी खय झालं काय मला टोकात जाशील खाली चप्पल पण अशी पडलास की काय झाला रे एक ते चप्पल आहे बघ कशी धरण भारी दिसा एक नंबर अरे पावसातून बघ हे मस्त हिरवं हिरवं होईल तेव्हा
भारी वाटतं एकदम. स्नॅप काढतो तिकडला धंदाचा. ही शेतातली घरं मित्रांनो या बाजूला. मित्रांनो आम्ही फायनली सपाटावरती येऊन पोहोचलोय. कारण हा सपाट का बोलतोय माहिती आहे, हा एवढाच भाग आहे असा जो असा उंचावरती आहे आणि बाजूला पूर्ण सेम असं आहे. हे खाली असं पूर्ण दरीसारखं. आणि ह्या बाजूला पहिलं इथे धनगरवाडा आहे या बाजूला आणि पुढे हेत वगैरे गाव दिसतं त्या बाजूला. घरं दिसतात ना छोटी ती. आणि इथून धरण सुद्धा एकदम स्पष्ट दिसतात. तुला पाणी पण इथून दिसतं या बाजूने पण. आणि तो सर्वात मोठा डोंगर दिसतो ना सह्याद्री आपली पर्वतरांगा ती तिकडे आपला गगनबावडा घाट सुद्धा तिकडे पूर्ण धुक्यांमध्ये गेलंय ते पूर्ण. गणपती यावर्षी 7 दिवस आहे. या सगळ्यांनी 6 दिवस. हे त्या बाजूला चल जाऊया. हे बोर आहेत बोर. बघ शुभमचा मोबाईल ब्रँडेड आहे. कॅमेरा खराब झाला. पुनर्वसन गाव तर दाखवते एकदम खतरनाक वाटते. असं वाटतं मुंबईच आहे तिकडे. वाटतं ना मुंबई सारखं. असं काहीतरी करा दुनिया गावी यायला पागल. त्या दिवशी तिथे चोरी झाली आहे. कुठं रे? अरे असं नको सांगू. हा चोरी झाली. हा म्हणजे पेन्शन घेऊन आला नंतर कधी काल ना मी परवा दिवशी ते त्या दिवशी काहीतरी पेन्शन घेऊन आला. मित्रांनो आता पुन्हा खाली उतरतोय. घेतली बॉटल. अरे कुठं अक्षय फिरवतोयस? शुभम आता फिरतो जा 2-4 दिवस मला बरा होऊ दे. मुंबई जायचं. अरे इथंच गोल फिरवतोय हा. तोच वापरतो म्हणून मी जरा काळा नाही पडलो आहे. मग माझ्या मी पण तोच आणला डबल एक्शन. मला घेऊन अरे चपलीची चप्पल घसरते. कोण वाट बनवत गेला की वाट तो करू वाट लावतो.
बघ मेन जंगल इथं आलाय. हा इकडे ना खाली काय जंगल काय जंगल हा ते वाला जंगल में मंगल. या माळव पण असतील रे, पण रात्रीची बाहेर पडत असतील. एकरी पडतील दिवसाची म्हणजे. सगळे डेंजर जंगल नाटेकर वाढले. हा काहीतरी बोलतात त्याला. या लावड्या लोकांना आंबो बघ किती आहेत. हे सुरू पिकलेत वाटतं. हवा हवा अरे सोबत लावड्या तिकडे एक पिकलेला पडला. हे काढ ना केवढे मोठे मोठे आहेत. अरे परत थोडी येणार आपण. कच्च तर कच्च. कशात नाही पिशवी आणला बाय. टी शर्ट बदलून घे. किती भरले ते आंबो आणि मोठे आहेत रे. काय बघ कसा अरे कुबाटलेले आहेत ते. करवंद बघा मित्रांनो इथे. हे काळ्या चल देवेंद्रचा बाबा येतील नाही तर. आंबो पाहिजे की जागा लक्षात राहील. हा ना मग काय हे बघ तिथंच जायचं आपल्याला. तेव्हा पुढे तिथं ते काय हे बघ खाली दोघं उतरले ना की आपण दहीहंडी लावू खाली. मी जाऊ का याला पाळाला पकडून. पाळाच नको. हे काय खाली दहीहंडी लावायची खाली जाऊन. बघा काय काय नवीन नवीन ट्रिक बघतात. खाली उतरायचे आपल्या. मला हे काय एवढी हाईट आहे. जास्त थोडी हाईट आहे. आपण इथनं जाऊया बाबा. इथनं आपल्याला जमणार नाही. काय पाच हा मेरा इथून तिथंच तर जायचंय आपल्याला घालून. तिकडे कशा इथे खाली उतरलास तरी पण चालत जायला तिथून तिथपर्यंत. अरे तूच अशी बाकीच्यांचं काय. ते बघ कुठे जातात परत. काम कर कोयता वाढवायला जाऊ. तुझा थांबलाय तुझा त्यांच्यासोबत. तुला हे जमणार आहे. थांब ते पण रिटर्न आले. नाही तिकडनं वाट ये थांब. हे अजिंक्य इथून उडी मारून नाही होणार खाली. जा मी डायरेक्ट तिकडे जाऊ शकतो. नको लवडे जाऊ नको. काहीतरी काय करू नका. हे हाईट इथे कमी आहे. इथून उडी मारण्यासारखं आहे. मी तर तोच विचार करतोय. हे बारक्या शांत्याला घेऊन जा रे. हे बारक्या त्याला मध्ये ठेव ना बारक्या. चला आपण जाऊया इकडे डायरेक्ट. डायरेक्ट कशा खाली उतरायचं मी बोलतोय.